तर आज मला शिवायचे होते माझ्या आईचे ब्लाऊज, जे की साधे आहेत. तुम्ही बघू शकता, जे कॉटनचे असतात, रेग्युलरली बायका यूज करतात तेच हे ब्लाऊज पीस आहेत आणि ते मला शिवायचे होते. तर खूप जणांचे प्रश्न असतात की रेडीमेड पेपर कटिंग वापरून आपण हे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करू शकतो का? तर हे 36 साईजचे रेडीमेड पेपर कट आहेत, जे की आता मी इथं यूज करते. तर सगळ्यात आधी जसेच्या तसे आपल्याला खडूने मार्किंग करून आपला जे काही पॅटर्न तयार झाला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. फक्त छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं टिप्स सहित लक्षात ठेवाव्या लागतील. त्यामध्ये मेन येते ती म्हणजे क्रॉसपट्टी. आता क्रॉसपट्टीची जी साईज आहे ना, ती त्यांनी इथं डबल, म्हणजे जे आपण कमरेच्या साईडने फोल्ड करतो ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलेलं असतं. ते फक्त इथं लक्षात ठेवून व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज कट करावा लागेल. यावरती डिटेल व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. नसेल बघितला तर नक्की बघा आणि नक्कीच हे पेपर कटिंग घेऊन तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग चांगले करू शकता. तर बघू शकता इथं माझे दोन्ही ब्लाऊज रेडी झालेले आहेत, कटोरीचे आहेत आणि अगदी छान असे दिसत आहेत. तर कसे झालेत मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय.